आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी। सातारा सांगली परिषद निवडणुकीत महायुतीचे 100 मतं फुटल्यानं अंतर्गत वाद चव्हाट्यावर फुटलेल्या मतांचा हिशोब केला जाईल। जयकुमार गोरे यांचा शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांना इशारा। कुणी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू शकत नाही, जर आधीच माहिती असती तर शिवसेनेचा हिसका दाखवला असता। जयकुमार गोरे यांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, मतांचा हिशोब आम्हालाही ठेवता येतो, देसाईंचा इशारा। महाराष्ट्रातील व्यक्तींना मिळाले पद्म पुरस्कार। कला क्षेत्रासाठी प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण पुरस्कार, तर क्रिकेटपटू रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कार प्रदान। वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी श्रीमती आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान। तर भिकल्या लाडक्या धिंडा माधवन तसंच रंगनाथन आणि सतीश शहा यांनाही पद्मश्री पुरस्कार। मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक उद्या होणार। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार। मवियाच्या सर्व आमदारांना तिन्ही नेते मार्गदर्शन करणार। दोन्ही शिवसेना एकत्र याव्या, उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावं हे माझं वैयक्तिक मत। शिंदेंचे शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। नागपूरमध्ये परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या फुटलेल्या 42 मतांची हायकमांडकडून दखल। सूत्रांची माहिती, फुटलेली मतं ग्रामीण भागातील की शहरातील याची विचारणा होणार। काँग्रेसची 172 मतं असताना अतुल लोंढे यांना मिळाली 130 मतं। खासदार प्रतिभा धानोरकर यांची काँग्रेसच्याच नेत्यांवर उघड नाराजी। उमेदवार मागे घेताना आपल्याच नेत्यांचा दबाव होता का, चौकशी व्हावी, धानोरकर यांची हायकमांडकडे मागणी। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेते पदाच्या वादाला नवं वळण। विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती। विजय वडेट्टीवारांसह राजेश अडूर यांना तात्पुरता दिलासा। काँग्रेस नेत्यांमध्ये विसंवाद, काँग्रेसला त्याचा फटका निवडणुकीत बसला। कृपाल तुमाने यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून विदर्भात महायुतीचा विजय झाल्याचा दावा। आणि आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात। विधानसभेत ड्रग्सच्या मुद्द्यावरून चर्चा। ऑनलाईन ड्रग्ज मिळत असल्याची जयंत पाटील यांची तक्रार, तर ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित पोलीस थेट बडतर्फ। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। बीडमधील अमोल घुले हत्या प्रकरण, नमिता मुंदडा यांच्याकडून विधानसभेत आरोपीच्या अटकेची मागणी। अद्यापही आरोपीला पकडलं नाही, नमिता मुंदडा यांची विधानसभेत माहिती। मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत गदारोळ। एकनाथ शिंदे उत्तर द्यायला घाबरतात, मंत्रीच गैरहजर, जनतेचे प्रश्न कसे सुटणार। आदित्य ठाकरेंची टीका। विधानसभा अध्यक्ष मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून खोटी माहिती देतात, विरोधकांचा आरोप। दांडी बहाद्दर मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांची तंबी। सभागृहातील कामकाजात सहभागी व्हा, मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्यास खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्र्यांना इशारा। बाहेर आंदोलन करायचं, सभागृहात अनुपस्थित राहायचं। रोहित पवार यांच्या अनुपस्थितीवरून संजय कुटे यांचं वक्तव्य। जनतेनं निवडून दिलंय ना, सभागृहात येऊन मुद्दे मांडताना शेतकऱ्यांचा विषय केवळ स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्यासाठीच, कुंटेंचा आरोप। अधिवेशनात आता सही नाही तर बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार। भाजप आमदारांसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा नवा निर्णय। पावसाळी अधिवेशनात भाजप आमदारांना आक्रमक होण्याचे आदेश। तर काल झटका दिला म्हणून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, विरोधकांना आणखी झटके देणार। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सरकार समर्थ। एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंसह विरोधकांना उत्तर। कोण होतास तू, काय झालास तू, कविता म्हणत शिंदेंकडून टोलेबाजी। मुख्यमंत्री स्वतः सभागृहात बसून उत्तर देतात, तर एकनाथ शिंदे कायम उत्तर देण्यासाठी घाबरतात। त्यांनी सभागृहात बसून उत्तर द्यावं। आदित्य ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। आदित्य ठाकरे शिंदेंचा फेकनाथ मिंदे असा उल्लेख करत केली टीका। निष्ठा हा शब्द पुराणातील झालाय। ठाकरेंच्या खासदार फुटीवरून आव्हाडांची सत्ताधाऱ्यांवर टीका। अशा घटनांमुळे लोकशाही संपुष्टात येते, असंही वक्तव्य। आता पाहणार टॉप 9 बातम्या पावसासंदर्भातल्या। मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस। मुंबईत पावसाची जोरदार हजेरी। मुंबईला पावसाचा आज येलो अलर्ट। महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून दाखल। आगामी 5 ते 8 दिवसात राज्यभरात दमदार पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज। तर विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात मान्सून दाखल। पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून पूर्ण विदर्भ व्यापणार।
पुण्यात मान्सूनचं आगमन मात्र अजूनही पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा. पुण्यात 2 दिवस वातावरण ढगाळ राहणार. पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता. कल्याण डोंबिवली परिसरात पावसाचा जोर वाढला. सकाळपासूनच कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची संततधार सुरू. अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्यानं नागरिकांची तारांबळ. चिपळूणच्या परशुराम घाट परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात. पाण्याच्या प्रवाहासोबत काही ठिकाणी छोटे दगडही रस्त्यावर. धरणे, नदी नाले आणि जलस्रोतांमध्ये पाण्याची आवक वाढण्यास सुरुवात. नवी मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात. जुईनगर, बेलापूर, सानपाडा, पनवेल परिसरात पाऊस. नवी मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण. साताऱ्यात पावसाचं आगमन. शेतीच्या मशागतीसाठी समाधानकारक पाऊस. पूर्वेकडील माणखता परिसरात पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील मुल्हेरसह परिसरात मुसळधार पाऊस. दमदार पाऊस झाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग येणार. नाशिकच्या देवळातील खालप परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा तर काही भागात शेतीचं मोठं नुकसान. आता पाहणार टॉप 9 मोठ्या बातम्या. पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या भाजप प्रवेशाच्या जिल्ह्यात चर्चा. बुलढाणा जिल्हा बँकेसंदर्भात भेटीसाठी वेळ मागितली. जिथे आहे तिथेच ठीक आहे, राजेंद्र शिंगणे यांची प्रतिक्रिया. तर 3 दिवसापासून राजेंद्र शिंगणे होते नॉट रिचेबल. तुकाराम मुंढे यांचं परभणी पालक सचिव पद दुसऱ्या अधिकाऱ्याकडे. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे परभणी पालक सचिव पदाची जबाबदारी. तुकाराम मुंढे यांच्याकडे परभणी सचिव पदाची अतिरिक्त जबाबदारी होती. कोल्हापूरमधील कृष्णा नदीवरील उपसाबंदी 26 जून पर्यंत शिथिल. याच मागणीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि उल्हास पाटील यांनी मंत्रालयात घेतली जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची भेट. भेटीनंतर मंत्र्यांच्या जलसंपदा विभागाला सूचना. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 70,000 मतदारांची नावं वगळली. एसआयआर अंतर्गत जिल्ह्यात 86.56% मतदारांचं मॅपिंग. 30 जून ते 29 जुलै दरम्यान एसआयआर अंतर्गत बीएलओच्या घर भेटीचा कार्यक्रम. सर्व प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2024ला प्रसिद्ध होणार. जळगाव महापालिकेकडून 15% पाणी कपातीचा निर्णय. भविष्यात पाणी टंचाई भासू नये म्हणून निर्णय. आयुक्तांची माहिती. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात सध्या 62% इतका पाणीसाठा. मात्र कमी पाऊस झाल्यास नियोजनाचा भाग म्हणून निर्णय. एमआयडीसीकडून पाणी पुरवठा कपातीची घोषणा. डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा एमआयडीसी, कल्याण डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका आणि परिसरातील इतर ग्रामपंचायतींना होणारा पाणी पुरवठा बंद राहणार. बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत 48 तास पाणी बंद. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षपदी विलास गजघाटे यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा. गेल्या काही दिवसांपासून समितीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमिततेच्या आरोपांमुळे समाजात नाराजीचं वातावरण. या पार्श्वभूमीवर भंते ससाई यांच्या जागी गजघाटे यांची निवड. केज तालुक्यात विलास घोलेच्या हत्येनंतर नातेवाईक संतप्त. मंत्री पंकजा मुंडे यांनी संतप्त नातेवाईकांशी संवाद साधला. संतप्त नातेवाईकांकडून 5 वेळा रास्ता रोको आणि 3 वेळा पोलीस ठाण्यात ठिय्या. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घोलेची हत्या. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. पालखी अकोला शहरात दाखल. पालखीची विहंगम दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी. आता पाहणार टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. पुणे पालिकेत 2021 मध्ये समाविष्ट गावांच्या विकास आराखड्याला मान्यता. पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत आराखड्याला मान्यता. समाविष्ट गावांसाठी पालिकेत एक विशेष विभाग स्थापन. पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना ग्रामविकास निधी मंजूर. 3,32 लाख रुपयांचा निधी मंजूर. तर स्थानिक सोयी सुविधा करण्यासाठीच हा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती. राज्यातील ITI कॉलेजच्या पसंतीक्रमासाठी विद्यार्थ्यांकडे शेवटचा दिवस असतानाही हजारो विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. यंदा प्रवेशासाठी तब्बल 1,89,071 विद्यार्थ्यांची नोंदणी. फिनटेक कंपनी CREDचे संस्थापक कुणाल शाह यांची व्हॉट्सअपच्या ग्लोबल हेडपदी नियुक्ती. मेटाकडून घोषणा. मावळते प्रमुख विल कॅथकार्ट यांची जागा घेणार. द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणुकीला पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात आव्हान. मतदार यादीतून सदस्यांना वगळल्याचा आरोप करत दाखल याचिकेवर न्यायालयाकडून दुसरीची मागणी. सुनावणी आठवडाभरासाठी तहकूब. 4 जुलैला निवडणूक होणार.